श्री महालक्ष्मी नमः. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून श्री महालक्ष्मीची व्रतकथा घेणार आहोत. त्याचप्रमाणे महालक्ष्मीची माझी पूजन मांडणी झालेली आहेत. त्याचप्रमाणे आज तिसरा गुरुवार असून आपण या पोथीच्या माध्यमातून महालक्ष्मीची महात्म्य किंवा व्रतकथा ही श्रवण करणार आहोत. चला तर मग कथेला श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्रीं क्लूं धनं धन देहि मम. ओम धनदाय नमस्तुभ्यं. निधी मम ममाधीच भवतु तत्प्रसादनमे धनधान्यादी संपदा. मन लावून ऐकावे, ध्यानात ठेवावे. श्री लक्ष्मी देवीची कहाणी. दुपार युगाची अधिष्ठाची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मीची देवी. आटपाट नगर होतं. नगराचा एक राजा होता. त्याचे नाव होते बद्धेसराव. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता. आनंदही मोठ्या प्रमाणात देत होता. राजाच्या स्त्रीचं नाव सूरजचंद्रिका होतं. नाव चांगले, पण स्वभावात अहंकार. मागील जन्म ती एक वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होई. भांडणांना वैतागली. रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला दिसली सुवासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं. दुःख विसरली. दारिद्र्य गेलं. परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला. पण भाग्य उजळलं. बद्धेसराव राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वानं ती फुगली. गरिबांना विसरली. तोऱ्या ताठानं फुगली. दासदासींवर रागावली. एकदा काय झालं, देवीच्याही मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी, ओळखते की नाही हे बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही तिचं कौतुक करी. तिचे लाड पुरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र झाली आणि 1 कन्या झाली. कन्येचं नाव होतं शांबाला. एके दिवशी काय झालं, देवीने म्हातारीचं रूप घेतलं. फाटकं वस्त्र नेसली. माथी मळवट फासला. हाती काठी घेतली. काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली. तिनं आरोळी दिली. अरे, आहे का घरात कोणी? कोणी घास देईल का? दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, कोण ग तू? आलीस कुठून? काय काम काढलं आहे? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुला हवं काय? मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला. द्वारकेहून आले ग. राणीला भेटायचे. कुठं आहे ग राणी? दासी म्हणाली. राणीसाहेब महलात आहे. सख्याशी गप्पा मारत आहेत. त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील. तुला ग त्या राणीसाहेब कशा भेटणार? काय तुझा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील. उनं धुनं बोलतील. त्याच्या सख्याही तुला हसतील. तू जरा आडोशाला बैस. मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगेन त्यांना. म्हातारी रागावली. मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला भाळी. माणुसकी विसरली. दारिद्र्य मेली. आज झाली राणी, पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना. मीच तिला व्रत सांगितले देवीचं. आज ते केलं, पण राणी पदावर बसली. देवीला आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा. पैशाची धुंद आली. गोरगरिबांची पर्वा नाही. थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी. म्हातारी गरीब आणि भिकारीन. तिला कोण विचारतंय? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडले जातील. दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, ते व्रत मला सांगाल, मी ते नेमकं करीन. उतणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली. काठी टेकीत निघाली. तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली. ती कळवळून म्हणाली, आजी रागावू नका. चुकली माझी आई. तिच्या वतीनं मी क्षमा मागते. कृपा करा. दिलेला शाप मागे घ्या. पाया पडते तुमच्या. म्हातारीला मुलीची दया आली. म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडं पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून दाराशी येते तर म्हातारी दिसली.
राणी ओरडली, ए थेरडे, कशाला ग आलीस? जा इथून. उठ म्हणते ना. जातेस की नाही? दुसरं घर नाही दिसलं की तुला? म्हातारीनं संतापाने घराघरा डोळे फिरवले. कपाळावर आठ्या पसरल्या. ती तडक घराबाहेर पडली. दासीनं लक्ष्मी व्रत केलं. तिची स्थिती सुधारली. दासी पण गेलं. संसार सुखाचा झाला. पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मी व्रतास सुरुवात केली. सगळे नियमधर्म पाळले. 4 गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मल्हार तिच्याशी शांबालीचा विवाह झाला. राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळाले. हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव. सुखा समाधानानं संसार चालू होता. भद्रस्राव व सूरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राजावर चाल केली. भद्रस्रावाचे राज्य लुबाडलं. सूरजचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रस्रावाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरून राजा राणीने कष्टाने दिवस काढत होते. भद्रस्रावाला कन्येला भेटावंसं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला. नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रस्रावाला पाहिलं. घाईघाईनं ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मल्हाराने माणसं पाठवली. आणायला रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला. शांबाला वडिलाची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. जावयाला तसं त्यांनी सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदाने घाईनं तिनं झाकण काढलं. आत बघते तर काय, तिला कोळशीच दिसली. सूरजचंद्रिकेने कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. ते ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठलाग करीत होते. दारिद्र्य सरत नव्हते. चित्तेचे सावट पसरत होते. काळजीचा वनवा बडकतच होता. सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचेच आहेत. सूरजचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याचवेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महलात गेली. आईला निरोप दिला. तुमची आई आली. नदी किनारी बसली. खूप दमलेली दिसली. तिला आणायला कुणीतरी पाठवा राणीसाहेब. शांबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महलात आली. आईला बघता शांबालेने आनंदाने मिठी मारली. मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्द फुटेना. आईनं स्नान केलं. मुलीला तिला पैठणी दिली. सोन्या मोत्याचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. शांबालेने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूपदीपाचा वास दरवळला. शांबालेचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलावलं. सूरजचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मीदेवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवास करीन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवारी व्रत केलं. ते आईनं पाहिलं. तर तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करीत होती. महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोचवायला शांबाला सोबत गेली. 4 दिवसांनी शांबाला निघाली. मल्हार राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारत मारत वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते. मल्हाराने विचारले, माहेरून काय आणलंस? शांबालेने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मल्हाराने उत्सुकतेने झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसलं तर मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथं मिळत नाही मीठ. मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलाच्या राज्यातलं आहे. वडिलाचे राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलाचं राज्य होतं. आज शांबालेच्या सांगण्यातील खोज राजानं हिरली. तो विचार गुंतला. शांबाला म्हणाली, हे मीठ जीवाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानंच. मीठ नसलेला पदार्थ आळणी. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इनामी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी आपण प्राणही द्यावा. मल्हार राजा निश्चयाने उठला. त्यानं आपलं सेवक
सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलावून घेतलं. भद्रस्रावाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रस्रावाने अनुमती दिली. मल्हाररावांनी मुख्य सेनापतीला तत्काळ भेटण्यास बोलावलं. सेनापती आले. त्यांनी मल्हाररावाला वंदन केलं. आज्ञा करावी महाराज, ते म्हणाले. भद्रस्रावाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वार करा. प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा आली तशी सेनापतींनी व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सैन्य घेऊन बेसावध शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राजावर सारी सैनिक तुटून पडली. मल्हाररावाचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मल्हाररावाच्या सैन्याने शत्रूचा फडशा पाडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रस्रावाचं राज्य पुन्हा मिळवलं. मल्हाररावाला व शांबल्याला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली. सैनिकाने शत्रुराज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळवली. तो पोत्यात भरून मल्हाररावाकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शस्त्राचा साठाही होता. मल्हाररावाने भद्रस्रावाला सूरजचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवार. शांबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली. आरती झाली. धूपदीपाचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईनं उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वान्नाचं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस, मंगल मुहूर्ताचा दिवस. मल्हाररावाने भद्रस्रावाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्यात या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला. ही अजन्म पाळला. घरची परिस्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ सरलं. अशी साठा उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ. संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं. त्यांचं घर सदैव आनंदित राहावं अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी. त्याचप्रमाणे सर्वांनी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी. माझ्या वाचण्यामध्ये काही चूक झाली असेल तर लक्ष्मी मातेने मला क्षमा करावं. श्री स्वामी समर्थ.